नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक बोटनेकचा नवीन गळा डिझाईन बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी पाठीमागचा भाग अगोदरच कट करून अस्तरला जॉईंट देखील करून घेतलेला आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. तर हा 38 साईजचा ब्लाऊज तयार करायचा आहे मला आणि त्याच्यासाठी मी पाठीमागचा भाग हा अस्तर जॉईंट करून रेडी केलेला आहे आणि पॅच पण तयार केलेला आहे. तर आता मी त्याच्यासाठी उंची घेतलेली आहे, टोटल 15 इंचाची आहे. आपल्याला 14 इंच इतका उंची रेडी करायची आहे, त्यामुळे मी 15 इंच घेतलेली आहे. आणि मागील गळा जो आहे तो 3.5 इंच घेतलेला आहे खालीपर्यंत, आणि खाली त्याच्या बोटनेकनंतर आपल्याला हा डिझाईन बनवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हे ब्रायडल लुक कटिंग करून घेतलेलं आहे. त्याला असं म्हणजे मंदिरच्या आकारचा जी कमान असते ना, त्या साईडचा हा आपल्याला लुक द्यायचा आहे. हे पहा, थोडंसं मोठा पाहिजे होता म्हणून माझं असं थोडंसं स्केच हे पहा साईडनं घेतलेला आहे. तर हा साईज मी पाठीमागचा अगोदर रेडी करून घेतलेला आहे, फक्त अस्तर जॉईंट करून. त्याच्यानंतर हा पॅच देखील रेडी करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवरती. आणि आता मी हा करेक्ट मध्ये असा गळा ठेवून घेणार आहे आणि त्याला पिना लावून घेणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. खूप सुंदर असा गळा डिझाईन आहे, तुम्हाला खूप आवडेल अशी मी आशा करते. तर त्याच्यानंतर मी हे जे स्केच आखून घेतलेलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला सावकाशपणे अगदी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी शिलाई मारून हे आतमध्येच परतवणार आहे. ह्या गळ्या डिझाईनमध्ये आणखी एक प्रकार येतो, मी कधी शिवेन तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करीन. त्याच्यामध्ये काय होतं, गळ्याच्या पाठीमागच्या भागाचे 2 भाग केले जातात आणि मधला जो भाग असतो तो कटिंग करून नंतर हा अशा प्रकारे वरती फक्त जॉईंट करून घ्यायचा असतं. आणि जो मधला भाग आपण कट करून टाकणार आहे तिथं आपल्याला साडीची बॉर्डर लावून घ्यायची असते, म्हणजे ब्लाऊज पीसची जी बॉर्डर येईल ती. त्या प्रकारे असतो, पण त्या पद्धतीनं मी हा शिवलेलाच नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारे शिवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे जॉईंट करून झाल्यानंतर पॅचवर्क पूर्ण ब्लाऊजचा गळा डिझाईन कट करून घ्यायचा आहे त्या आकारानुसार. पूर्णपणे हे त्या आकारानुसार कटिंग करून झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. पूर्ण छोटे छोटे कट्स देऊन आपल्याला अगदी व्यवस्थित जिथं जिथं आपलं टोक येतं तिथं कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि गळा परतवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण परतवून झाल्यानंतर आपल्याला असा लुक दिसत आहे. तर आता वरच्या साईडला मी ही पायपिंग सारखी जी अस्तरची पट्टी घेतलेली आहे ती परतवून लावणार आहे. तर वरच्या बाजूने गळ्याला ही पायपिंग सारखी जी पट्टी मी अस्तरची बनवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे वरची पूर्णपणे गळपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. हे पहा, त्याच्यानंतर त्याच्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे. दाब टीप मारून झाल्यानंतर त्याला कट्स मारूनच दाब टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित बसते आणि फिनिशिंग पण छान येतं. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही इथं गळा परतवून देखील घेऊ शकता, पण बोटनेकमध्ये कन्फ्युजन वाढायला नको म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवत आहे. हे पहा, अशा प्रकारे दाब टीप मारून त्याच्यावरून आपल्याला पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचं पूर्ण फिनिशिंग कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे पूर्ण आता गळा आपल्याला पाठीमागचा तयार झालेला आहे. तर याला आता आपण लेस लावून नवीन लुक देणार आहोत. आता ह्याला आपण टक्स पण मारून घ्यायचे. ते जर आपल्याला बॉर्डर लावायचे असेल तर बॉर्डर आपल्याला अटॅच करूनच टक्स मारायचे, किंवा
आधी मारून घ्यायचे असेल तरी चालतं, तर मी आधीच मारून घेत आहे. हे पहा, मी दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत 4-4 इंचाचे आणि त्याला कमरपट्टी लावून खालचं देखील फिनिशिंग करून घेणार आहे. म्हणजे पूर्ण गळ्याचं फिनिशिंग दोन्ही बाजूने तयार होईल, खालच्या बाजूने देखील आणि वरच्या बाजूने देखील. आणि त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा, पूर्ण बघा. तुमच्या लक्षात येईल ब्रायडल लुकचं डिझाईन कशा प्रकारे करायचं ते. हे पहा, अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा करून घ्यायचं आहे शिलाई. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे दाबटीप मारून घ्यायची आहे पूर्णपणे. दाबटीप मारून झाल्यानंतर अशा प्रकारचं लूक तयार होईल. हे पहा, पूर्ण असा लूक तयार झाल्यानंतर आता आपल्याला ही बॉर्डर जॉईंट करून घ्यायची आहे. तर मी मगाशीच सांगत होतं की ही बॉर्डर आपण मध्येून कट्स देऊन पूर्ण कटिंग करून टाकून नंतर देखील जॉईंट करून घेता आली असती, पण मी तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे. तर ही बॉर्डर आता आपल्याला फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडना आणि वरून अटॅच करायची आहे. हे अशा प्रकारे दोन्ही साईडनं मी फिनिशिंग शिलाई पहिल्यांदा मारून घेत आहे आणि मध्ये अटॅच करणार आहे. हे पहा, हा असा गळ्याचं अंतर घ्यायचं आहे आपल्याला आणि कुठंपर्यंत हवं आहे तिथूनपासून आपल्याला फिनिशिंग शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ठेवून मी ही बॉर्डर आता इथे अटॅच करून घेत आहे. तर बॉर्डर अटॅच करून झाल्यानंतर आता मी ही लेस घेतलेली आहे. तुम्हाला जी आवडेल ती लेस घेऊ शकता. राऊंड नेकला कोणती लेस सूट होते त्या प्रकारची लेस घेऊन, म्हणजे ती व्यवस्थित दुडली जाईल अशा प्रकारे घेऊन अगदी सावकाशपणे आपण केलेल्या आकारावरती लावून घ्यायची आहे आणि ती लेस अगदी खालीपर्यंत लावून घ्यायची आहे, कमरेपर्यंत. तर मी तुम्हाला दाखवते लावून. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा प्रकारे कट्स मारून खाली घालून घ्यायचे आहे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. लेसचं अटॅचमेंट करताना आपण नेहमी डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं तर ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर येतं आणि लेसची शिलाई पण पक्की होते. सेम प्रकारेच आता आपल्याला दुसऱ्या बाजूची पण शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आता आपल्याला खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही लेस पूर्ण अटॅच करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण कोणताही बोटनेक शिवत असताना आपल्या आवडीचा आकार देऊन कटिंग करून अशा प्रकारे लेस लावून देखील सुंदर असे बोटनेक तयार करू शकतो.
हे पहा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सुंदर असं बोटनेक तयार करू शकतो. आता ही शिलाई लावून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊजचा लूक कसा झालेला आहे पूर्णपणे दाखवणार आहे. तर वरच्या बाजूने देखील आता आपण लेस अटॅच करून घेणार आहोत, जी मी तुम्हाला लेस अटॅच करून दाखवणार आहे. हे पहा, आता अशी ही लेस मी अटॅच करून घेतलेली आहे आणि आता अशा ह्याच्याला मी मणी लावून सुंदर असं लूक देणार आहे. हे पहा, असं आपल्याला मध्ये ब्रॉच लावायचा आहे आणि तयार झालेला रेडी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तो खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला तयार झालेला रेडी ब्लाऊज आता नक्की हे पहा, अशा प्रकारे मी पूर्ण रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही मी अशा हातांना लेस लावून घेतलेली आहे. हे पहा, आणि हे मी छोटे छोटे झुमके देखील गळ्याला लावलेले आहेत. तर अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.